आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता. मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल आहे. अरे बाबा, ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे ना तुम्ही. या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं, यांच्याच केलं. आणि ट्रोल तर केलंच, त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली. आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं, खरबुजा म्हणलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं. काय झालं त्याचं? काय झालं? 237 आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. ते एवढा मोठा माणूस आहे. मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलाद, कशात काय फाटक्यात पाय, आमचे अवलाद केवढंशे आणि आम्हाला ट्रोल करते. मला कळतंय. अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा. जे बसलेले 1200 स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले. नाही वॉर रूम, त्या वॉर रूममधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण घाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात. म्हणजे लॉकड असतं. इसका प्रोफाइल फाइल लॉक्ड किया जाता है. अरे लॉक्ड किया जाता वरून काय बोलता रे? ओरिजिनल अकाउंटवरून बोला ना, दम असेल तर. फेक अकाउंटवरून बोलतात. बरं बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, द्या. आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदजी, माझ्या लाईफमध्ये मी असल्या याला भावच दिलेला नाही. मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलं. त्यांनी मला सांगितलं होतं, सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्या. किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही. वाचल्यावर वाईट वाटतंय ना, कमेंटच वाचायचं नाही. काय फरक पडतो? 2 दिवस लिहिते कटाळते ना. आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो. त्याच्यामुळं कोण काय वेडं वाकडं लिहितंय, कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण? देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातंय. देशाच्या म्हणजे अमित भाईंना ट्रोल केलं जातं. आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाऱ्याचा लागला. कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात. काही पोस्ट कशा होतात ते बी मला माहिती आहे. त्याच्यामुळं परदेशातून करा, देशातून करा करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यापुढे दिसतं. माझे हो कसे संबंध आहेत? मधुर, अमधुर, सुमधुर, कसे संबंध सांगितले पाहिजे ना. मधुर संबंध, सुमधुर संबंध. ते तुलना स्वतःशी करतात. माझे जसे संबंध तुमचे. एक मिनिट ऐका. राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना, परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल. कागद आहे माझ्याजवळ, उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल. आणि मी आत्ता कलेक्टर साहेबांकडे चाललो आहे बरं का. ही 5 वर्ष हे आणि 5 वर्ष 2014च्या नंतर जेवढ्या DBDC झालेल्या आहेत यातला 70% निधी एका मतदारसंघाला गेलेला आहे. आणि 30% आम्ही सिंपल पेंडुलम, बीड, आष्टी, गेवराई, माजलगाव आणि केज 30 तुमच्या वाट्याला आणि 70 त्यांच्या वाट्याला. 30 म्हणजे दुसरीच 30 नका समजू. पुढं बघा. याच्यासाठी
त्यांनी ती जमीन आणली, परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही. काय का तर आकांना त्याचा अध्यक्ष करा, अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा, तरच तुम्हारा ये चॅरिटेबल ट्रस्ट चलाय देंगे, नाही तो हम गुलाट. ही असे जे वागण्याची पद्धत आहे. हां, किती अजून लय सापडणार आहे. आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय, कागदासहित येतोय. याचं कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आला आहे, म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय. एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय. शिमरी पारगाव म्हणलं, आत्ता हे म्हणलं. आता हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकांनी तिथं प्रचंड खर्च केला आहे. 30 कोटी 40 कोटीचे तर बंधारेच बांधलेत आपल्याच जमिनीत. मग हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतात बा, रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन आहे ते लय नाचते बा जास्त, हां लय कंबार हल्ली ती सपना चौधरी. हां, मग असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी. हां, प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आलत्या का इथं? हां, तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. हे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताब्या घ्यायचा, बगलबच्च्यांनी घ्यायचा. 300 विटभट्ट्या. आणि मी विनंती करणार आहे, हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून, परंतु आता राख माफिया कधी टरकणार? राख माफियासुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत. एका गाडीला कोणाचा तरी टोल, आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना, जिजिया कर. हां, प्रत्येक राखेच्या गाडीच्या मागं कुणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला, कोणते कर ऐकले आपण, सर्व कर ऐकले. आता टोलचा हा ऐकला. तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता. आणि तो टोल देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आत्ताही. तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत. कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोडगंबाल आहे ते बंद करा. हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत. आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही, परंतु इल्लिगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या, नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही, असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती. एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झालात आणि तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रिपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करताय. अमोल पटकरी फार लहान आहे बरं का. माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडन. मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो, पण वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. तुझं कुणीकडं बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल.